आज आपण खाऱ्या मच्छीचं कालवण करणार आहोत। हे कालवण करण्यासाठी कोणताही मसाला वापरलेला नाही आहे, पण ही खारी मच्छी कोणती आहे ना, ती तुम्ही कमेंट करून सांगा। ह्या मच्छीचं मला नाव माहीत नाही, माझ्या बहिणीने ही मला मच्छी पाठवलेली आहे। खारी मच्छीमध्ये मिठातली मच्छी आहे, तिचं डोकं काढलेलं आहे आणि ती एकदम अशी चांगली खडखडीत अशी सुकवलेली आहे। तिला आता आपण साफ करून घेणार आहोत। तर सर्वप्रथम हिला भिजशी घालायची, कारण ना ती चांगली सुकलेली आहे ना, मग ती कडक झालेली आहे। एक 5 मिनटं हिला भिजवून घ्यायची। 5 मिनिटानंतर त्याच्यावरची खवलं आहेत ना, ती अशी हाताने निघतात। ही साईडचे आहेत ना पर, ते पण हाताने निघतात आणि पोटामधली घाण आहे ना, ती पण काढायची। चांगली भिजली ना तर पटपट निघतात अशी। हलक्या हाताने 5 ते 7 वेळा याला स्वच्छ धुवून घ्यायची, कारण याच्यावरती मीठ असतं ना, मग स्वच्छ धुवायची म्हणजे खारटपणा त्याचा कमी होतो। तवा गरम झाला की 1 चमचा तेल घालायचं। 7 ते 8 कढीपत्त्याची पानं आहेत ना, बारीक कापून घालायची। मोठा एक कांदा घालायचा। ह्या चॉपरमध्येच मी ह्याला असं बारीक करून घेतलेला आहे। असा बारीक झाला ना की आपला कांदा तळण्यासाठी वेळ पण कमी लागतो आणि कमी तेलामध्ये कांदा पटकन फ्राय होतो। कांदा नरम पडल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटो नरम पडेपर्यंत ह्याला आपल्याला परतून घ्यायचं आहे। टोमॅटो नरम पडल्याच्या नंतर गॅस बारीक करायचा आणि छोटा अर्धा चमचा हळद, 2 चमचे घरचा लाल मसाला, 1 चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा घरचा गरम मसाला घालायचा। मसाले करपू नयेत म्हणून 1 चमचा पाणी घालायचं आणि मसाले चांगले आपल्याला परतून घ्यायचे आहेत। मसाले परतून झाले की 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी कैरी घालायची, तुम्हाला जसं आंबट पाहिजे त्याप्रमाणे थोडं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाणी घालायचं। जेवढी आपली मच्छी शिजवायला आणि आपल्याला रस्सा पाहिजे ना, तेवढं पाणी एकसाथच घालायचं आहे। ह्याच्यामध्ये आपण मीठ घालणार नाही आहोत, कारण आपली मच्छी आहे ना ती खारट आहे, म्हणून मीठ न घालताच याला थोडा वेळ शिजवून घ्यायचं। पाण्याला उकळी आली की आपली खारी मच्छी घालायची आहे आणि सरळ अशी लावायची। सारखी मिक्स करायची नाही, सारखी मिक्स केली ना ती मच्छी मोडते, म्हणून एकदाच अशी आपल्याला सरळ लावून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचे आहे आणि मध्यम आचेवर याला शिजून घ्यायचं। एक 5 ते 6 मिनिटांनंतर झाकण काढायचं आणि मच्छी आहे ना ती आपल्याला पलटी करायची आहे। अगदी हलक्या हाताने तिला अशी पलटी करायची, म्हणजे दुसऱ्या बाजूने पण आपण ह्याला शिजवून घ्यायची आहे। जी आपण कैरीची फोडं घातलेली आहेत ना, ती थोडीशी 2-3 ना अशी कुस्करायची, म्हणजे तुमचा मसाला तयार झालेला आहे ना, त्याला चांगली टेस्ट येते आणि मच्छीला पण चांगला आंबटपणा लागतो। पलटी केल्यावर 1-2 मिनिटं हिला शिजवून घ्यायची, जास्त वेळ शिजवायची नाही। जास्त वेळ शिजवली, सारखी मिक्स केली तर ती तुटून जाते। एक 7 ते 8 मिनिटांमध्ये मच्छी शिजून तयार होते। वरून कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा। तुमच्या गरम गरम भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर खूप छान लागते। नक्की एकदा तुम्ही अशा पद्धतीने खारे मच्छीचं कालवण करून बघा। आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते। थँक्यू।